ते ज्या पद्धतीने म्हणले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन, तर देवेंद्रजी पुन्हा आलेले। राज्यातली सामान्य जनता देवेंद्रजींच्या पाठीशी, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आणि महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिली। या राज्यातल्या सामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, गरिबांसाठी, वंचित, उपेक्षित, शोषित, दलित, आदिवासी सर्व घटकांसाठी काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस। आणि महायुतीला आपल्या घटक पक्षांना सोबत घेऊन कसं जायचं, कसं काम करायचं ही देवेंद्रजींची हातोटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। गेल्या 5 वर्षात आपण पाहिलं की 2.5 वर्ष महाविकास आघाडीने सत्ता केली, 2.5 वर्ष महायुतीच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक चांगलं सरकार, भक्कम सरकार काम करत होतं। एक देवेंद्र सब पे भारी है हे देवेंद्रजींनी सिद्ध करून दाखवलं आणि विरोधकांना या राज्यामध्ये मान वरती सुद्धा काढू दिली नाही अशी परिस्थिती देवेंद्रजींनी या राज्यात निर्माण केली। त्याच आपण उद्या सुद्धा आझाद मैदानावरती आपलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहणार आहोत। या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी उद्या विराजमान होताना आपल्याला दिसतात। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा मनापासून आनंद होईल की आपला भाऊ उद्या या राज्याचा मुख्यमंत्री होणार आहे। आणि पुढचे 5 वर्ष विरोधकांनी आता फक्त जप करत बसावा, ईव्हीएम ईव्हीएम ईव्हीएम, त्या ईव्हीएमच्या नावावरती त्यांनी जप करावा। विकासाची गंगा घेऊन या राज्यामध्ये देवेंद्रजी येतात। महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो,